कृषी क्रांती योजना बघा महत्त्वाची योजना आहे. या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण घेऊन आलो आहोत. आपला व्हिडिओ हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे आणि इथून पुढे शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या योजना आपण घेऊन येणार आहोत. आपली सिरीज असणार आहे. जितक्या योजना 5, 50, 100, 200, 1000 योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी, कारण जो शेतकरी राजा आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी दिवस रात्र उन्हात पावसात राबतो, त्याच्यासाठी महत्त्वाच्या योजना आपण घेऊन येऊ. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्यामध्ये आपला व्हिडिओ एकदा शेअर करा. तर चला, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना याविषयी आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो त्यासंबंधित थोडक्यात माहिती आहे. बघा, या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? जे अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या उद्देशानं, तसेच स्वयंपूर्ण कोरडवाहू जमीन ओलिताखाली आणण्याकरता नवीन सिंचन विहीर व इतर सिंचन पूरक साहित्याचा लाभ देणं. म्हणजे साहित्य आहे सिंचनासाठी, ते या योजनेमार्फत दिलं जातं. या योजनेचं कसं या ठिकाणी वितरण आहे ते लक्षात घ्या. नवीन विहीर जर द्यायची असेल तर या ठिकाणी 4 लाख रुपये त्यांनी सांगितलेत बघा रक्कम. या ठिकाणी बिरसा मुंडा योजनेअंतर्गत जर नवीन विहीर मंजूर होत असेल तर 4 लाख रुपये हे भेटतात बघा. आणि जर पहिली विहीर असेल तुमची आणि ती जर दुरुस्त करायची असेल तर या ठिकाणी 1 लाख रुपये रक्कम मंजूर होते. नवीन असेल तर 4 लाख आणि पहिली असेल पण तिला दुरुस्त करायची असेल तर 1 लाख रुपयाची रक्कम बघा. त्यानंतर शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्थिकरण असेल तर 2 लाख रुपये या ठिकाणी मंजूर केले जातात. जे काही आपण प्लॅस्टिक टाकतो, शेतकऱ्यांना पाहिजे असतं, शेततळ्यासाठी असेल, पिकांच्या राखणीसाठी असेल. आणि वेल बोरिंग, जी बोरिंग आपण घेतो, पहिले आपलं बोर असेल त्या ठिकाणी किंवा विहिरीमध्ये बोरिंग आपण घेतो त्या ठिकाणी 40,000 रुपये बघा हे मंजूर केले जातात. या ठिकाणी पंप संचासाठी सुद्धा 40,000 रुपये आहेत आणि वीज जोडणी आकारासाठी 20,000 रुपये रक्कम या ठिकाणी त्यांनी सांगितली योजनेमध्ये. जे काही PVC, HDPE हे पाईप आहेत, या पाईपाची रक्कम 50,000 रुपये मंजूर होईल आणि होऊ शकते ह्या योजनेमार्फत, हे स्पष्टपणे उल्लेख आहे. जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत जर तुम्ही सोलार पंपासाठी अप्लाय करत असाल तर 50,000 रुपयापर्यंत ही रक्कम या ठिकाणी अप्लाय होऊ शकते. ठिबक सिंचनासाठी 97,000 रुपये बघा. त्यानंतर तुषार सिंचनासाठी जे काही पूरक अनुदान आहे ते आहे 47,000 रुपये. त्यानंतर यंत्रसामग्री, जी काही यंत्रसामग्री आहे, वेगवेगळे साहित्य लागतं, त्यासाठी 50,000 रुपये रक्कम या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितली. आणि परसबाग त्यासाठी 5,000 रुपये बघा या ठिकाणी. आता यासाठी निकष काय आहेत हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जे लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक आहे बाबा. जो लाभार्थी आहे तो अनुसूचित जमातीमधील प्रवर्गातील शेतकरी असणं महत्त्वाचं आहे. त्यालाच लाभ घेता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचं. जे आपल्या अनुसूचित जमातीमधील बांधव आहेत त्यांनी नक्की या योजनेचा लाभ घ्या. ही योजना खूप उपयुक्त आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी. आणि त्यासाठी अनुसूचित जमातीमधील तो बांधव आहे त्यासाठी महत्त्वाचं आहे जात प्रमाणपत्र. मग ते जात प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकाऱ्याचं असणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं आहे. बाकी डॉक्युमेंट लागतातच, आधार कार्ड असेल, फोटो असेल, पण हे 2 डॉक्युमेंट, जात प्रमाणपत्र हे तितकंच महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला शेती असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही शेतकरी असणं महत्त्वाचं आहे पहिल्यांदा. तर नवीन विहिरीसाठी किमान क्षेत्र तुमचे 0.40 हेक्टर असणं आवश्यक आहे. इतर बाबींसाठी जे तुम्हाला यूजफुल पाहिजे किंवा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे बिरसा मुंडा या योजनेमध्ये, तर तुम्हाला 0.20 हेक्टर असणं महत्त्वाचं आहे. आणि कमाल आहे 6.00 हेक्टर. कागदपत्र काय लागतात तर या ठिकाणी बघा 7-12 दाखला व 8
गावाकडे जे आहे त्या सगळ्यांना माहीत आहे 7/12 काय असतो, 8 काय आहे. बघ, आधार कार्डचा आपण उल्लेख केलाच होता. स्वतःचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. बँक खातं हे आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. प्राधान्य, वनपट्टेधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. जे वनपट्ट्यामधील आहेत, ज्यांच्याकडे डोंगर भाग आहे, वनाचा भाग आहे, अशा शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य दिलं जाईल. आता ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी लगेच या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या. कशासाठी? तर महाराष्ट्र.gov.in फार्मर लॉग इन या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय स्वतःही करू शकतात, किंवा तुमच्या आसपास कुठेही कॉम्प्युटर कॅफे असेल, सेतू असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी सगळं सविस्तर सांगितलं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुमच्या नावानं जो काही या ठिकाणी ID व पासवर्ड आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला तो लॉग इन करता आलं पाहिजे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं आहे की आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स तयार करायची आहे. मग कोणते आवश्यक कागदपत्र? जे आता मी सांगितले, जातीचा दाखला असेल, 7/12 असेल, 8 असेल, आधार कार्ड किंवा पासबुक, या सगळ्या डॉक्युमेंटची या ठिकाणी एक झेरॉक्सची प्रत तयार करायची. नंतर DBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे बघा. सिंचनासाठी आवश्यक बाबींना सुद्धा टिक करायचं. म्हणजे वेगवेगळे ऑप्शन आहेत, हे ते जे साहित्य लागतात त्या हिशोबानं ह्या सगळ्या पॉईंटला तुम्ही लक्षात घ्यायचं. तुम्हाला जे पूरक आहे त्या हिशोबानं तुम्ही ऑप्शन चूज करायचे. आणि या ठिकाणी जिल्ह्याचे अधिकारी म्हणून आपण जी चंद्रपूर जिल्ह्याची साईट ओपन केली त्या ठिकाणी त्यांचा नंबर आहे. तुम्हाला हा नंबर त्या जिल्ह्याचे असाल तर घेऊ शकता, पण तो महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय सांगू शकत नाही. चंद्रपूरचे जे व्यक्ती बघताय त्यांच्यासाठी हे अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, ते व्यक्ती नंबर घेऊ शकतात, परंतु बाकीच्या जिल्ह्यांसाठी हा नंबर लागू नाही, हे मी आता स्पष्टपणे सांगतो. बाकीच्यांसाठी ही सगळी माहिती उपयुक्त आहे. त्यामुळे सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र. जे शेतकरी आपला नक्कीच व्हिडिओ शेअर करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणत्या योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती पाहिजे त्यांनी एकदा कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.